पत्नीची सोनोग्राफी 7व्या महिन्यात आम्ही केली. आम्हाला असं 1-2 डॉक्टर म्हणाले की या बाळाचं पुढे काही होऊ शकत नाही, तुम्ही हे बाळाला खाली करू शकताय. लोकल कार्डिओलॉजिस्ट होते, त्यांनी म्हटले की हा मुलगा 21 दिवस पण जगणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला ओपन हार्ट सर्जरी करावीच लागेल. पैसे भरायची एवढी आमची ताकद नव्हती. आमचं बाळ आम्ही गमावून बसलं असतं. खूप क्रिटिकल होतं माझं बाळ. Children are our future. If we don't give them the best health care that's possible, then what will be our future? The parents cannot afford basic health care, so who will do it? So I've taken a plunge to contribute into the lives of children who have nobody else, and we try to reach out to as many children as possible because every life does matter. We are a multi-specialized unit under one roof. We have pediatric cardiac surgeons, intensivists, anesthesiologists, perfusionists, nurses. We have got one of the best ICUs we can ever see in this part of the world. All in all, we are able to provide truly world-class care for these children. इथे आलो तर खूप एमर्जन्सी होती. तिचा ऑक्सिजन लेवल खूप कमी होता. आमच्या पैशाची कंडिशन खूप खरंच नव्हती, पण आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मग इथं आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनचा खर्च हॉस्पिटल उचलला जाईल. पहिल्यांदा कोणत्या तरी डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की आमचं बाळ चांगलं होऊ शकते. सर्जरी म्हटल्यावर एवढी मोठी ओपन हार्ट, मला खूप रडायला आलं. सकाळी 9 वाजता सर्जरीसाठी घेतलेले, रात्रीचे 9 वाजले तरी अजून त्याची सर्जरी संपलेली नव्हती. सरांनी आम्हाला सांगितलं की दुर्वाचं हार्ट फेल झालेलं आहे, तर आपण ॲक्मो मशीन लावतोय. बंद पडलं होतं, म्हणजे असं काहीच नव्हतं बाळाच्या मध्ये. त्या डॉक्टरांच्या पाया पडलो, त्यांना सांगितलं तुमचे जेवढे प्रयत्न तेवढे करा सर, पण आमच्या बाळाला तेवढे जीवदान द्या म्हणून सांगितलं होतं. अरे देवाला कधी पाहिलं का? मी म्हणतो मी देवाला पाहिलं इथं, जे माझ्या मुलीच्या साईडला उभा होते आणि तिला म्हणत होती की उठ. खूप टेन्शन होतं की बाळ माझं जगेन की नाही. आम्ही बाहेर उभेच होतो. डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की बाळाची सर्जरी खूप सेफली झालेली आहे आणि तिला आता काहीच प्रॉब्लेम नाही. एक पूर्ण महिना ICU मध्ये माझं बाळ होते. 28 लाखापर्यंत बिल झालं, ते आम्हाला सगळं माफ झालंय. ICU मध्ये गेल्यानंतर जसं काही जादूच झाला आणि तो जसा होता तसा एकदम मम्मी पप्पा लगेच बोलायला लागला. तर लगेच मुलगी माझी चालू लागली. तिला आता काहीच प्रॉब्लेम नाही. कोकिलाबेन ट्रस्टनं मदत केल्यामुळं आमचं बाळ सुखरूप आहे. माझा मुलगा आज 13 वर्षाचा आहे. त्याला काहीही त्रास नाही. कशा प्रकारची गोळी चालू नाही. 6वी कक्षामध्ये शिकतोय. माझं बाळ आज माझ्यापाशी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. ते सगळं फक्त या स्टाफमुळे आणि हॉस्पिटलमुळं. मी त्यांचं मनापासून आभार मानते या हॉस्पिटलचं. ते माझं गेलेलं बाळ त्यांनी मला परत दिलेलं आहे. मी मनापासून त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या मुलीचं एवढं मोठं दुःख दूर केलं या हॉस्पिटलने. ह्या हॉस्पिटलला मी कधी विसरणार नाही. थँक्यू डॉक्टर, थँक्यू स्टाफ, थँक्यू सो मच. अँड माय डॉटर लाईफ इज बेस्ट.